भाविकांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर कोसळलंय। वैष्णोदेवीच्या दर्शनाला जात होते भाविक, आग लागून कोसळलं हेलिकॉप्टर। जम्मू काश्मीरातील कटरा जवळील घटना, पायलटसह 6 जण ठार झालेत। आग लागून कोसळलं हे हेलिकॉप्टर। भाविकांना वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी घेऊन जाणारं हेलिकॉप्टर कोसळलंय। पायलटसह 6 जणांचा या अपघातात मृत्यू झालाय। तर हेलिकॉप्टरला आग लागून ते हेलिकॉप्टर कोसळलेलं आहे। जम्मू काश्मीरच्या कटरा येथील ही घटना आहे। भाविकांना दर्शनासाठी घेऊन जाणारं हेलिकॉप्टर कोसळलंय। वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी हे भाविक जात होते, दरम्यान हेलिकॉप्टर कोसळले। पायलटसह 6 जणांचा यात मृत्यू झालाय। जम्मू काश्मीरच्या कटरा येथील ही घटना आहे। भाविकांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात झालाय। दरम्यान हे जे हेलिकॉप्टर आहे ते महिला पायलट चालवत होत्या अशी बातमी येतेय। पायलटसह 6 जणांचा या अपघातात मृत्यू झालेला आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विनोद राठोड आहेत। विनोद, काय सांगाल, हे जे हेलिकॉप्टर कोसळले सध्याची काय परिस्थिती आहे? जम्मूच्या कटरामध्ये हेलिकॉप्टर तो भाविकांना नेत असताना क्रॅश झाला असल्याची माहिती पुढे येत आहे। हा हेलिकॉप्टर प्रायव्हेट हेलिकॉप्टर आहे। यामध्ये 4 लोक दगावल्याची माहिती पुढे येत आहे। एकंदरीत यामध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि या बचाव कार्य सुरू असल्याने या हेलिकॉप्टरमध्ये जे भाविकांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या नातेवाईकांनी संपर्क करण्याचाही प्रयत्न केला असल्याची माहिती पुढे येत आहे। तर एकंदरीत ही जी घटना झाली आहे याचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि याबाबत चौकशी सुरू आहे। तात्पुरती जी मदत पुरवता येईल त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी सर्व मदत पुरवण्याचं काम करत आहे आणि या पार्श्वभूमीवर जी घटना झाली आहे अशी घटना भविष्यात होणार नाही याची काळजीही घेण्याचं काम यानंतर प्रशासन करेल असं बोललं जात आहे। विनोद, हे जे हेलिकॉप्टर आहे ते महिला पायलट जी आहे ती चालवत होती, त्याविषयी काय माहिती आहे? या हेलिकॉप्टरमध्ये जी महिला पायलट चालवत होती त्याबाबत अद्याप प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नसल्याचंही प्रशासनाकडून बोललं जातं आणि याबाबतची सर्व संपूर्ण चौकशी केल्यानंतरच याबाबत अधिकृत बोललं जाईल असंही प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। परंतु हेलिकॉप्टर ही महिला चालवत होती आणि त्याच्यातून कशा प्रकारची चूक झाली, की हेलिकॉप्टरमध्ये कुठल्या प्रकारचा बिघाड होत आहे का, यासारखे अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला थोड्याच वेळात देतील आणि जो हेलिकॉप्टर क्रॅश झाला आहे त्याचे काय खरं कारण काय आहे आणि त्या कारणांची कारणमीमांसा झाल्यानंतर प्रशासन याबाबत सजग राहील आणि भविष्यात यासारख्या घटना पुढे होणार नाही याची काळजी घेतलं जाईल असंही बोललं जात आहे।